गर्दी आता होती आहे सगळीकडे। आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की आमच्या भगिनींना त्रास होऊ नये। या खरं म्हणजे आपण या गर्दीचे आणि आनंदाचे फोटो काढायला पाहिजे। या सभागृहात काही चांगले फोटोग्राफर पण आहेत, त्यांनी एरियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचे फोटो देखील काढले पाहिजेत। त्यामुळे गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील, अशा प्रकारची गर्दी आणि अशा प्रकारचा आनंद सगळीकडे आहे। आणि म्हणून मुलीच्या जन्मापासून लेक लाडकी योजना विजयभाऊ आम्ही चालू केली। आता मुलींच्या शिक्षणाचं देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे। घर चालवताना होणारी गृहिणीची ओढाताण जी आहे ती आपण लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली। मुलगी शिकली, प्रगती झाली असं आपण म्हणतो, परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत असं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती। अध्यक्ष महोदय, मला ही बातमी 12:30-1 ला कळल्यानंतर मी रात्री चंद्रकांत दादा असतील 1:15 वाजता मी चंद्रकांत दादांना फोन केला आणि त्यांनी फोन उचलला। त्यांना म्हणालो मी की उच्च शिक्षणासाठी आपण जे अर्धे पैसे देतो, प्रतिपूर्ती करतो, ते आपण पूर्ण शिक्षणाचं जो खर्च त्या मुलींचा उचलला तर त्याच्यावर किती पैसे खर्च होतील याचं जरा हे करा। माझी दादांशी ते बोलले आणि त्यानंतर संपूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण देखील विनामूल्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। 100% फी आपण त्यांची भरतोय। पंढरपूरचे आता पांडुरंगाची आषाढी वारी आहे, पंढरीची वारी करणाऱ्या दिंड्यांना देखील आपण पहिल्यांदा 20,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय, सहाय्य देण्याचा निर्णय घेतला। ऐतिहासिक निर्णय आहे। पण त्या दिवशी काही लोक म्हणाले हे कशाला ते कशाला, पोटात दुखू लागलं। अरे बाबा, कुणाला काय द्यायचं म्हटलं की तुम्ही उलट जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे। त्यात देखील पोट दुखायला लागलं, कारण त्यांना द्यायची कधी माहिती नाही। लेना बँक आहे, देना बँक नाही। इथं दोन्ही हाताने आम्ही देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।